लास्ट व्हिडिओमध्ये आपण रुदरफोर्ड मॉडेल शिकलो. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा ड्रॉबॅक होता अनस्टॅबिलिटीबद्दल. अनस्टॅबिलिटी का आली? कारण की त्यांनी सांगितलं होतं की सगळे इलेक्ट्रॉन्स एका स्पीडमध्ये फिरतात, व्हेरी हाय स्पीडमध्ये. पण नंतर मग बोअर्सनी काही ॲझम्पशन कन्सिडर केलं, त्यालाच आपण म्हणतो बोअर्स पोस्टुलेट. आणि हे तुमच्यासाठी IMP. बोअर्स पोस्टुलेट, पहिला पोस्टुलेट त्यांनी असं सांगितलं, electrons are revolve in an circular orbit. दिसते का लाईट आली? circular orbit with force of attraction between electron. Force of attraction between electron. ठीक आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन. चला, इलेक्ट्रॉन कसे रिव्हॉल्व करतायत? सर्क्युलर मोशनमध्ये. मग सर्क्युलर मोशन करण्यासाठी कशाची गरज असते? सेंट्रिफ्युगल फोर्सची. कशाची गरज असते? सेंट्रिफ्युगल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन इलेक्ट्रॉन. ठीक आहे. चल, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? mv²/r किंवा m⍵²r इज इक्वल टू काय? 1/4πε0. दोन्ही कोणते चार्ज आहे? Q1 आणि Q2. म्हणून काय? e²/r². हे झाला पहिला पोस्टुलेट. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्ही असं पण करू शकता, तिकडला आर इकडचा आर गेट कॅन्सल, हा जर आर इकडचा आर गेट कॅन्सल. मग तुम्ही पुढे काय लिहू शकतात? mv² इज इक्वल टू काय? 1/4πε0 e²/r. ठीक आहे. सेकंड पोस्टुलेट, इलेक्ट्रॉन्स revolve in an orbit. Its angular momentum is equal to integral multiple of h/2π. चल, काय सांगितलं? एल म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम कसं काढतो आपण? mvr. अँग्युलर मोमेंटम कसं काढतो आपण? mvr असं सांगितलं त्यांनी. काय? इंटिग्रल मल्टिपल म्हणून काय? एन. काय? h/2π, nh/2π. हे दिलं सेकंड पोस्टुलेट. ठीक आहे. mvr इज इक्वल काय? nh/2π. तिसरं, if electrons are jumps from higher orbit. ठीक आहे. कोणतं ऑर्बिट? हायर ऑर्बिट. मग हायर ऑर्बिट असेल तर आपण त्याला काय म्हणतो? nth ऑर्बिट. काय? कोणतं ऑर्बिट म्हणतो आपण? nth ऑर्बिट. हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट. लोअर ऑर्बिट म्हटल्यानंतर काय? लोअर ऑर्बिट P. Then energy will be dissipated in the form of E is equal काय? h nu. E is equal काय? h nu. आता माहिती आहे आपल्याला h म्हणजे काय? प्लँक्स कॉन्स्टंट. आणि न्यू म्हणजे हा काय? न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. काय सांगितलं त्यांनी? आय ऑर्बिटमधून जर लो ऑर्बिटमध्ये येत असेल, म्हणून त्यांच्यामधला जो काय एनर्जीचा लॉस होणार आहे बा, आय ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनला प्रोटॉनशी बांधून ठेवण्यासाठी जास्त एनर्जी लागणार, लोअर ऑर्बिटमध्ये कमी लागणार आहे. म्हणून वरतून खाली येत त्याच्याकडे ऑलरेडी जास्त आहेत. खालच्या ऑर्बिटमध्ये यायचं तर तेवढी एनर्जीच पाहिजे. मग बाकीची एनर्जी काय करणार? तो डिसिपेट करणार आहे. म्हणून
EN मायनस EP किती एनर्जी डिसिपेट करणार आहे h न्यू इतकी. जर लोअर ऑर्बिट इफ इलेक्ट्रॉन jumps from fifth orbit to nth orbit, fifth orbit to nth orbit, ठीक आहे, fifth orbit to nth orbit, fifth orbit कडून nth orbit मध्ये जर जात असेल तर एनर्जी काय होणार आहे ॲब्झॉर्ब होणार आहे. एनर्जी काय होणार आहे एनर्जी काय होईल ॲब्झॉर्ब होईल. एनर्जी विल बी ॲब्झॉर्ब. किती एनर्जी ॲब्झॉर्ब होणार तर तेवढंच. मग ते काय म्हणणार तुम्ही EP मायनस EN इज इक्वल टू काय एच न्यू इतकंच एनर्जी परत काय होणार आहे ॲब्झॉर्ब होणार आहे. पण हाय ऑर्बिटमधून लोअर ऑर्बिटमध्ये येताना काय होणार एनर्जी लॉस होणार आहे. ठीक, चला पटकन बोर्डचे 3 पोस्टुलेट आपण एकदा डिस्कस करून घेऊ. काय पहिला पोस्टुलेट काय इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व्स इन सर्क्युलर ऑर्बिट. सर्क्युलर ऑर्बिटमध्ये जर फिरत असेल तर कोणता फोर्स लागणार आहे सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन्स. मग इलेक्ट्रॉनमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन 1/4πε0 E²/r². ठीक आहे, तो एक एक्सप्रेशन मिळाला. सेकंड पोस्टुलेटमध्ये काय लक्षात आलं ज्यांचं अँग्युलर मोमेंटम जो असतो अँग्युलर मोमेंटम सर्क्युलर मोशन करण्यासाठी जो मोमेंटम लागतो त्याला म्हणतो आपण अँग्युलर मोमेंटम. तो काय असतो इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π nh/2π mvr इज इक्वल टू nh/2π. जर हाय ऑर्बिटमधून जर लो ऑर्बिटमध्ये येत असेल तर एनर्जी डिसिपेट होणार आहे. म्हणजे किती एनर्जी डिसिपेट होणार आहे ती आहे इज इक्वल टू h न्यू. जर लोअरमधून जर आय मध्ये जात असेल तर एनर्जी काय होणार आहे ॲब्झॉर्ब होणार आहे. म्हणून काय किती एनर्जी ॲब्झॉर्ब होणार h न्यू इतकी. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रेडियस फाइंड आउट करणार आहोत, रेडियस ऑफ ए हिच ऑर्बिट.